बच्चू कडू राजकारण करत आहेत असं रवी राणा म्हणाले। शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकारणात करणाऱ्या बच्चू कडूंवर रवी राणा यांनी टीका केली आहे। राणा म्हणाले, बच्चू कडू मंत्री असताना अमरावतीत काही मोठे काम केले नाहीत। त्यांच्या मतदारसंघातील संत्रा प्रक्रिया उद्योग भरला नाही। आता निवडणूक आल्यावर शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करीत आहे। त्यांनी कडू यांच्यावर आचारसंहितेच्या आधी आंदोलन करणे आणि शेतकऱ्यांना न्याय न देणे यावर आरोप केले आहे। तसंच आनंदराव अडसूळवरही रवी राणा यांनी टीका केली आहे। अडसूळ यांनी महिलांविषयी अपमानजनक भाषण केले। महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। मी अद्यापही महायुतीत आहे असं राणा म्हणाले। अडसूळ यांनी नवनीत राणा विरोधी काम केले असून सिटीको कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची चौकशी होणे आवश्यक आहे असं त्यांच्यासोबत आहे। हे कोण सांगणार आहे महायुतीतून बाहेर काढा? अरे तुम्हीच म्हटलं राज्यपाल पत्नी दिला तर आम्ही दुसरा विचार करू। तुम्ही कधी विचार करणार आहे? तुमचा विचार सांगा पहिले काय? आम्ही महायुतीचं धर्माचं पालन नेहमी करत आलेलो आहे, महायुतीचं पालन करत आलेलं आहे आणि महायुतीसोबत गेल्या 12 वर्षापासून जे महायुतीचं एका मतानं साथ द्यायचा तो आम्ही दिला आणि त्यांनीच उलट लोकसभेमध्ये नवनीत राणाच्या विरोधामध्ये काम करून अशा पद्धतीचं त्यांनी सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे। आणि त्यांनी विसरू नये की सिटी कोऑपरेटिव्ह बँकचं जे आहे मॅटर त्याच्यामध्ये अजूनपर्यंत त्यांचं आरोपपत्र दाखल झालं नाही आहे। 950 कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी सिटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये केला। त्या ठिकाणी ईडीची कारवाईसुद्धा झाली होती। आजही त्या ठिकाणी जे लोक रिटायर्ड पेन्शनवाले लोक आहे त्यांचे पैसे मिळाले नाही, मुलाच्या शिक्षणाचे पैसे मिळाले नाही, लग्नाचे पैसे गोरगरिबांनी मिळाले नाही। आज अनेकांच्या ठेवी होत्या त्या डुबल्या। तुम्ही अध्यक्ष होते, 950 कोटी रुपयाचा घोटाळा केला त्या आणि घोटाळाबाज माणसांनी जर आमच्यावर आरोप करायचा आहे तर पहिले स्वतः झाकायला पाहिजे की आपण काय केलेलं आहे। आणि आम्ही जनतेसाठी लढतो, जनतेसाठी काम करतो, लढत राहू आणि लढाई करणं हे माझ्या रक्तामध्ये आहे। म्हणून मला कोण काय कारवाई करते मी त्याची पर्वा करत नाही। पण अशा पद्धतीचं महायुतीमध्ये राहून पाठीत खंजीर जर खुपसत असेल तर कटप्पाच्या भूमीमध्ये राहणारे बच्चू कडू असू द्या या आनंदराव अडसूळ असू द्या, त्यांनी स्वतःचं पहिले चेक करायला पाहिजे की कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीमध्ये खंजीर खुपसणं हे बंद केलं पाहिजे। खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद संपन्न। राज ठाकरे यांची पत्रकार परिषदेत ते दौऱ्यावर बोलताना म्हणाले, सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात केली। दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका येत आहेत। 20 तारखेला विदर्भ दौरा सुरू होईल। दौऱ्यात अजून किती अडथळे येतात हे बघू। पत्रकारांनी दौऱ्यावर चुकीची बातमी दिली आहे। बीडमध्ये 3 पत्रकारांना फसवले गेले आहे। तसंच राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर बोलताना म्हणाले, 2006 पासूनच आमची भूमिका एकसारखी आहे। आरक्षण आर्थिक निकषावर द्यावे। महाराष्ट्रात आरक्षणाची आवश्यकता नाही। शिक्षक आणि उद्योग उपलब्ध आहेत। आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना आरक्षण मिळावे। तसंच शरद पवारांनी ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले, मनोज जरांगे यांच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत। पत्रकारांनी आंदोलन भडकवण्याचे काम केले आहे। उद्धव ठाकरे त्यांच्या जिल्हा प्रमुखांच्या कार्याने हे प्रकरण उघड झाले आहे। तसंच जाती द्वेषावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, राजकीय मंडळी जाती द्वेष पसरवतात। मणिपूर होईल असे लोक बोलत आहेत। जाती द्वेष पसरवण्याचं उत्तर देणार आहे। मोदी 10 वर्ष सत्तेत होते, त्यांनी पवारांवर बोलले नाही। ठाकरे 5 वर्ष सोबत होते, त्यांनाही बोललो नाही। राजकारणातील खोटी भाषा आणि जातीचा द्वेष पसरवणाऱ्यांनी महाराष्ट्राचे नुकसान केले आहे। तसंच बेरोजगारीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील मुलांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत। बाहेर राज्यातील लोकांना संधी मिळतात, पण महाराष्ट्रातील मुलं बेरोजगार आहेत। 90 लाख ते 1 कोटी
च्या आसपास रिक्षा आहेत. त्यातले जवळपास 60% ते 70% हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत. आता माझ्या महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजतंय, पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते. हे काय आजकालमधली गोष्ट नाहीये, हे गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला. पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत. आज मला साधी गोष्ट सांगा, 1 कोटी मुलांना या नुसत्या 5 शहरामध्येच काम मिळालं असतं? इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडतायत का? या नोकऱ्यांपासून, उद्योगापासून, सगळ्यापासून वंचित का राहत आहेत? याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये मी काढले ते एक काही पत्र, महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत त्यांनी पत्रक काढले, पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून. ह्यांची हिंमत कशी होते हो? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का? आज शैक्षणिक संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजपासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात? महाराष्ट्रात आहेत, बरोबर? त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत? बहुतांशी मराठा समाजातले, बरोबर ना? आहेत ना? तरी मराठा समाजातली अनेक मुलं, लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय? ह्यांना कोण विचारणार प्रश्न? हे यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या, ह्यांना कोणी विचारणार? म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही. सरकार सरकारच्या बाजूने, हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार, कोणाच्या खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजामध्ये. मला असं वाटतं महाराष्ट्रातला समाज हा सुज्ञ आहे, त्याला या सगळ्या गोष्टी समजतील. आणि मला, तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहात, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढणारे किडे असतील, मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे. हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना, नंतर आवरता येणार नाही. म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला, कुठला? बीडला, त्याच्यात 3 पत्रकार सापडले तर ही कोणती पत्रकारिता आहे? सो मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन. 20 तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल. बघू काय विघ्न आणतात ते, आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू. संविधान बदलण्याचा जे मुद्दा तुम्ही मांडता ते भाजपच्या खासदारांनी सुरुवातीला होतो. भाजपवाले काय म्हणतात ही फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केली नाही. मी त्याशी बोललो ना, सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने नाही सांगितलं, 4-5 लोकांनी सांगितलं. तेव्हा बोलून झाले ते. काही असतात मूर्ख, त्याला काय करणार तुम्ही? पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत खोडता नाही आली. तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं, शिवाजी पार्कवरचं माझं भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही, हे तुम्ही स्पष्ट करा. आठवतं तुम्हाला? मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं मी, पण ते शक्य नाही झालं त्याला. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही जे वक्तव्य केलंय ते महाराष्ट्राला समजलं नाही बहुतेक, आणि सर्व राजकारण्यांना सुद्धा बहुतेक ते कळलं नाही. जे काही संधी आहेत त्या या पोरांना दिल्या गेल्या नाही म्हणून हे पोरं आपले रोजगारासाठी तडफडतात. हे विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची भूमिका घेतली. मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार, मराठा समाजाला, आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध, ही पहिली बातमी कोणी लावली ना, तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, ह्या बातम्या कोणी लावल्या? म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या, बरोबर आहे. आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या, ते समोर आलं, उघड झालं.
म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं आणि ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना हे आता लोकांना कळेल. विरोध करणारे लोक मोर्चामध्ये आले, तुम्ही म्हणताय की ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी होते. माझ्याकडे फोटो आहेत. असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली, त्यांच्याशी बोललात. तोपर्यंत मला माहित नव्हतं. ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला, तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते, पण मी खाली आलो. म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी, वरती या. ते वरती याच्यावरची खालतीच गेले. मला बघा प्रश्न असा आहे, मला एवढंच म्हणायचंय, हा आपण ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना. समजा माझी इच्छा आहे. मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला, काढून बघा. हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही, टिकवायचं कोणी टिकवायचं. शेवटी बघा प्रश्न असा आहे, शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे तर लोकसभाच आहे ना. उद्धव ठाकरे ही भूमिका घेतली ते म्हणते सर उद्धव ठाकरे ही भूमिका घेतली आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे तरच ते आरक्षण देता येईल. तुमच्या त्याच्याबद्दल काय भूमिका? म्हणजे 50% कॅप उठवण्याची आहे, मर्यादा 50% वाढवणं केंद्राच्या हातामधला हा निर्णय आहे. मला बघा मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना ते पहिलं तपासणं गरजेचं आहे. कळलं का? हे तुम्ही टक्क्यात जाऊच नका. या टक्क्याला काय अर्थ आहे? निवडणुका आल्या की भाजपकडनं सातत्यानं आरक्षणाचे वादे केले जातात. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असाच पद्धतीचा मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी वादा दिला आणि त्यानंतर 5 वर्ष हा मुद्दा तसाच राहिला. भाजप सुद्धा या जातीय राजकारणाचा वापर करते असं वाटतं तुम्हाला? केलाच ना, त्यांनी पण केलंच की. माझं तेच तर म्हणणं आहे ना की हे सगळे मिळून, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झालंय त्याच्यानंतर काय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा काय जो गट जो असेल तो, हे ज्या हिरिरीने पुढे आलेत विष पसरवायला ते जरा जास्तीच आहे. सुधारणा चालू आहे. साहेब लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होतं. आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत, विधानसभेच्या काही उमेदवारी सुद्धा तुम्ही जाहीर केल्यात मनसेच्या. मग महाराष्ट्रात आपल्याला एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोत का? प्रश्न असा आहे ना, काय आहे 3 लोकांची एक कंपनी आहे, त्यांचे स्टेक ठरलेले नाही आहेत. कुठून चौथा पार्टनर घेणार? महाराष्ट्रात खरी गरज ज्यांना आरक्षणाची खरी गरज ज्यांना आहे त्यांना दिलं पाहिजे. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. राष्ट्रीय समाज पक्षामध्ये खडकवासला विधानसभेला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे नेतृत्व मान्य करून पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली असून महायुतीमध्ये खडकवासला मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. खडकवासला मतदारसंघातून पुणे शहराचे अध्यक्ष बालाजी पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून या मतदारसंघात रासपची मोठी ताकद आहे. विशेष म्हणजे या खडकवासला मतदारसंघात धनगर समाज, ओबीसी समाज व महादेव जानकर यांना मानणारा गरीब मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पुणे अध्यक्ष बालाजी पवार उपस्थित होते. खडकवासला मतदारसंघामधलं इच्छुक आहे असं कळत आहे, काय नेमकं? जेव्हा खडकवासल्यामध्ये आम्ही
निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. तर त्याच्यानंतर लागली पहिली 4 वर्ष आम्ही काम करतच होतो. तरी आमचं काम आहे वरिष्ठांना जे काम सुरू आहे ते वरिष्ठांना कळवलंय आणि एक कार्यकर्त्याची इच्छा असते किंवा आपल्या पक्षानं पक्ष वाढायला पाहिजे आणि निवडणूक लढवायला पाहिजे, तर त्या संदर्भात आम्ही प्रदेशाध्यक्ष असतील, महासचिव असतील यांच्याशी आम्ही एक इच्छा व्यक्त केली सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आपण पक्षात लढायला पाहिजे. त्यासाठी मी इच्छुक आहे. आमचं काम आहे त्यांना सांगणं, बाकी वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही सहमत राहू. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हापूरहून साताऱ्याला जाताना एलूर येथे जंगी स्वागत. सांगलीच्या एलूर जाधव उद्योग समूहाच्या वतीने जाधव पेट्रोलियम एलूर येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कोल्हापूरहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले असता तांदूळवाडी एलूरच्या दरम्यान येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीशिवाय पान हालत नाही असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे राज ठाकरेंवर बोलताना म्हणाले, संभाजीनगर हे देशातलं महत्त्वाचं शहर आहे आणि इथे राजकीय हालचाली होत असतात. सर्व पक्षांच्या नेत्यांना इथे दौरे करण्याचा आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे, पण विचार आणि आंदोलनामध्ये भेदगड नसावं. तसंच बच्चू कडूंवर अंबादास दानवे म्हणाले, भेटीगाठीसाठी राजकीय परंपरेचा भाग आहे. बच्चू कडू शरद पवारांनी शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांना भेटले तरी काही मोठा बदल होणार नाही. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे दिल्लीशिवाय पान हलत नाही, कारण ते तिथल्या नेतृत्वाला मानत नाहीत. दिल्ली दौरा महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का स्वार्थासाठी आहे हे तपासलं पाहिजे असं अंबादास दानवे म्हणाले. अजित पवारांवर बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यासाठी नाव बदलून टोपी घालून आणि मास्क घालून गेलं असल्याचं सांगितलं आहे. हे बहुरूपीचं काम आहे असंही ते म्हटले. मध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत. राज ठाकरे आज संभाजीनगरात येतात. संभाजीनगर एक महत्वाचं ठिकाण आहेच नाही महाराष्ट्रातलं, काय देशातलं महत्वाचं ठिकाण आहे. या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं शहर आहे, त्यामुळे निश्चित इथून अनेक राजकीय हालचाली होत असतात. स्वागत आहे सगळ्याच नेत्यांचं या संभाजीनगरात स्वागत आहे. मात्र मराठवाड्यामध्ये जे कोणते राजकीय नेते येत आहेत, काही नेत्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या जात आहेत, तर काहींना मराठा आंदोलक विरोध करतात, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी सुद्धा विरोध केला राज ठाकरेंना. नाही, असं सगळ्यांना दौरे करू दिले पाहिजे, कुणी का असत नाही. सगळ्यांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि सगळ्या पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु हे विचार आणि हे आंदोलन सरमिसळ होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आता सातत्यानं आमची राहिलेली आहे. बच्चू कडूंचं काल या ठिकाणी मोठं आंदोलन झालं, आक्रोश मोर्चा झाला, त्यानंतर शरद पवारांची भेटीसाठी गेले. काय मोठा बदल घडू शकतोय का किंवा काही मोठं सरप्राईज मिळू शकेल का? असं काही नाही. ह्या भेटीगाठी या महाराष्ट्रात आपल्याला असं काही नाही की आपलं वैचारिक विरोध आहे, आपलं काही दुश्मनी थोडी एकमेकांची. तेव्हा बच्चू कडूंनी शरद पवारांना भेटलं काय, एकनाथ शिंदेना भेटलं काय आणि उद्धवजींना भेटलं काय, त्यांनी फार राजकीय लगे भेट झाली तर लगे राजकीय उलटापालट महाराष्ट्रात तरी होत नाही. महाराष्ट्रात ही राजकीय परंपरा आहे, सुसंस्कृतपणा, एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात. बाकी राजकीय विरोध वेगळा विषय आहे ना. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या काय संपत नाहीये, तर वाढतच चालले. मुख्यमंत्री थोडी दिल्ली शिवाय त्यांचं पान हलणार आहे, त्यांनी इथल्या कोणत्या नेतृत्वाला ते मानत नाही आणि मानावं अशातलाही कोणतं नेतृत्व नाहीच आहे. त्यामुळे दिल्ली दाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वाढतच असतात. परंतु त्या कशासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, स्वार्थासाठी आहे का स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आहे, हे बघितलं पाहिजे. आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडात घातलं जातं, मुखात घातलं जातं, असं अजित पवार बोलतायत.
म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं ते मत नसतं, मात्र आम्हाला ते बोलावं लागतं. हा, बोलावं लागतं तर कशाला बोलावं. आता मी ऐकलं त्यांचं बहुरूपी विषय, ते स्वतःच बोलले की मी नाव बदलून, मी टोपी घालून, मी मास्क घालून दिल्लीला अमित शहाना भेटले. तुम्हीच सांगितलं, मग हे बहुरूपीचंच काम असतं. अजित पवारांची गुलाबी यात्रा आता निघालेली आहे, विविध ठिकाणी ती भेटी देते. जसं BRS होतं ते गुलाबी हवा घेऊन आलं होतं, त्यानंतर आता अजित पवारांची गुलाबी हवा पाहायला मिळते. मध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढले. खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांची गळती, शेतकऱ्यांना आर्थिक फटका. अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील संत्रा बागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागली आहे. यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे. गेली 20 दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला आहे. संत्रा व मोसंबी फळांना या संततधारेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे डेटापासून गळायला लागल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान निदर्शनास येत आहे, अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे. आमच्या नंदुरबार तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखेडे साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जे शास्त्रज्ञ टीम आहे संत्र्याची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे. अति पावसामुळे जो फटका बसला संत्रा झाडाला, तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संत्र आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन 15 ते 20 दिवस नाही आहे. सूर्यकिरणाचा सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर, आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळवळत आहे. पण जेवढेही नंदुरबार तालुका तो अतिच असंच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्र्याची कंडिशन अशीच दिसणार आहे. ज्या पद्धतीचं संत्र असं चांगल्या पद्धतीचं आहे ते 15 ते 20 दिवसांना असं होऊन खाली वाढत आहे. असे झाडं तर असं असं म्हणा तो बगीचा अर्धच पकडा ते आपल्याला, कारण अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं. त्याच्यानं हे 100% यावर्षीची नुकसानीच बाजू आहे. आता संत्र्याला यावर्षी चांगला हमी भेटला तर आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा. खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. एखादा प्रकल्प इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम होत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट बच्चू कडू शरद पवार भेटीवर बोलताना म्हणाले, प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहे आणि बच्चू कडू शरद पवार यांना भेटणे हा अत्यंत त्यांचा एक प्रयत्न आहे. या भेटीमुळे फारसा फरक पडणार नाही. तसंच राज ठाकरेंवर बोलताना आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आमच्याकडे येऊ नये म्हणून विरोध दर्शवला आहे, पण त्यांचे उत्तर ठाकरे गटाला देण्यात येईल. तसंच अंबादास दानवे यापूर्वी राज ठाकरे यांच्या पाया पडणार होते, या घटनेला ठाकरे चोख उत्तर देतील, असंही संजय शिरसाट म्हणाले. गुजरातला जाणारे प्रकल्पावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, प्रकल्प इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम होत नाही. 2000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल. महाराष्ट्र समृद्धीकडे जात आहे. तसंच विधानसभा निवडणूक प्रचारावर ते बोलताना म्हणाले, आम्ही महायुतीच्या सर्व नेत्यांच्या मतदारसभांमध्ये आयोजित करत आहोत. ना उभाटा गटाला मराठा आरक्षणाशी काही घेणं देणं आहे ना इतर बाबीशी घेणं देणं आहे, परंतु राज ठाकरेंनी आमच्या इकडे येऊ नये म्हणून तर दर्शवलेला विरोध आहे आणि आता त्याचं उत्तर राज ठाकरे उभाटा गटाला देतील. सुपाऱ्या फेकणं हे प्रतिकात्मक आहे, कारण ज्या पद्धतीने सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं त्यावर मनसेविरोधात ही शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. हेच लोक कधी काळी राज ठाकरेंच्या पाया पडणारे लोक होते, म्हणून आता या घटनेला चोख उत्तर जे आहे ते राज ठाकरे देतील. त्याला त्यांनी आपसामध्ये झालेला त्यांचा तर जो काही बेबनाव आहे तो त्यांनी निपटावा आणि मला वाटतं लवकरच आता राज साहेबाच्या ला समोर उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा त्याला परिणाम निश्चित भविष्यात भोगावा लागतो.
महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला जाण्याचा सिलसिला वारंवार सुरू आहे. महिंद्राचा एक प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात येणार होता तो पुन्हा एकदा गुजरातकडे गेलेला आहे. असं काही नाही आहे. एखादा प्रोजेक्ट इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्राच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होत नसतो. आता परवाच्या दिवशी इथं उद्योग मंत्री येत आहेत. आता 2000 कोटीचे प्रकल्पाचे आम्ही आता भूमिपूजन करतो. म्हणून आता महाराष्ट्र हा समृद्धीकडे चाललेला आहे. महाराष्ट्र हा एक नंबर आहे आणि तो एक नंबरच राहील. शेवटचा प्रश्न, उद्या मुख्यमंत्री संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. कसा दौरा असेल आणि काय नियोजन करण्यात आलं? उद्या मुख्यमंत्री संभाजीनगरच्या दौऱ्यावर येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या त्यासाठी जे 5 कोटीचा निधी दिला आहे त्या कामाचं भूमिपूजन करणार आहेत. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते त्या सुशोभीकरणाचं त्याचं भूमिपूजन करणार आहेत आणि कार्यकर्त्याशी भेटीगाठी घेऊन ते जाणार आहेत. परंतु 12 तारखेला पुन्हा विभागवार सर्व शिवसेना, भाजप आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी यांचा एक मेळावा संत एकनाथ नाट्यगृहामध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेचे काही नेते, प्रमुख नेते हे मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीचा विधानसभेचा आता प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि पुढच्या 8-10 दिवसानंतर या सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या या मतदारसंघावाईज सभा घेण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्या येऊन जातील, परंतु त्यानंतर गेली 15 दिवसांतर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी त्यांच्या प्रचंड अशा जाहीर सभा होणार आहेत आणि विधानसभेचा रणशिंग हे फुंकले जाणार आहे. नारायण राणेंनी एक वक्तव्य केलेले आहे की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे गेले त्यावेळेस शिवसेना पक्ष हा संपलेला होता. कसं बघताय? नारायण राणे त्या काळातले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी काही वक्तव्य केलं त्याला मी उत्तर देणार नाही. खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. जळगाव जालना रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी, रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ते म्हणाले, काल दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील 8 रेल्वे मार्गांना हिरवी झेंडा दाखवला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जालना जळगाव या महत्त्वाचा रेल्वे मार्गाचा समावेश आहे. 174 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असून त्यापैकी जालना लोकसभा मतदारसंघातून 140 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. जालना शहर, जालना विधानसभा, बदनापूर विधानसभा, भोकरदन विधानसभा, शिल्लोड विधानसभा हा रेल्वे मार्ग आहे. जवळपास 7,106 कोटी रुपये या रेल्वे मार्गाला लागणार आहेत. केवळ जालना आणि छत्रपती संभाजीनगर नाही तर मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितले. दादा, मला काय सांगाल की स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालना खामगाव रेल्वेची मागणी असताना तुम्ही रेल्वे राज्यमंत्री असताना जळगाव जालना हा नवीन रेल्वे मार्गाची पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मराठवाड्याला काहीतरी मिळालं आहे. काल या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशातल्या अनेक जवळपास 8 रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यापैकी महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी आणि जालना संभाजीनगरसाठी एक महत्त्वाचा असा प्रकल्प मी रेल्वे राज्यमंत्री असताना आम्ही त्याचा पाया रचला होता. तो म्हणजे जालना जळगाव हा रस्ता, हा रेल्वे मार्ग आणि साधारणतः 174 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. त्यापैकी 140 किलोमीटर हा रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो. जालना शहर, जालना विधानसभा, बदनापूर विधानसभा, भोकरदन विधानसभा, शिल्लोड विधानसभा या 4 विधानसभा मतदारसंघातून हा मार्ग जातो. जवळपास 7,106 कोटी रुपये खर्च या रेल्वे मार्गाला येणार आहे आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली. जागतिक स्तरावर ओळख असलेलं अजिंठ्यासारखं एक पर्यटन स्थळ या रेल्वे मार्गामुळं सर्वांना
त्या ठिकाणी जाणं सोयीचं होणार आहे. राजूरसारखं गणपती संस्थानसुद्धा याच मार्गावर येतं आणि त्यामुळे केवळ मराठवाडाच नाही किंवा जालना संभाजीनगर नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन उपलब्ध झालं आहे. जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरी आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रॉ मटेरियल आणावं लागतं. त्यामध्ये स्टीलचं रॉ मटेरियल असतं. फूड ग्रेनसुद्धा आमच्या मराठवाड्याला लागतं आहे. मग फर्टिलायझर लागतं आहे. अशा विविध वाहतुकीसाठी हा मार्ग आम्हाला सोयीचा होणार आहे आणि सरळ दक्षिणेपासून तर इकडे गुजरातपर्यंत जोडण्यालासुद्धा या मार्गाचा उपयोग आम्हाला होणार आहे. हा मार्ग दुहेरी हा मार्ग ब्रॉडगेज इलेक्ट्रिफिकेशन आहे. साऱ्या सोयीने युक्त अशा प्रकारचा हा रेल्वे मार्ग आहे. ज्या पद्धतीनं आम्ही गेल्या अनेक वर्षाची मागणी करतो की जालना ते खामगाव हा रेल्वे मार्ग व्हावा. हा रेल्वे मार्गसुद्धा प्रगतीवर आहे. शासनानं त्याच्या सर्वेसाठी पैसे उपलब्ध करून दिले आहे. त्याचा DPR तयार झालेला आहे आणि जसं या रेल्वे मार्गाला नीती आयोगानं किंवा रेल्वे बोर्डानं मान्यता दिली त्यासाठी तो आता प्रस्तावित आहे. मला या रेल्वे मार्गामुळं आमच्या भागाचा एक विकासाचा नवा मार्ग आम्हाला खुला झालेला आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि आमचे रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो. खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर घालविंग लोटांगण वंदी न चरण अशा आशयाचे लागले बॅनर. एकीकडे काल उद्धव ठाकरे गटाकडून कोणी पक्ष चोरला असे बॅनर लावले असताना आज कुठल्याही प्रकारचं नाव किंवा कुठल्याही प्रकारचा पुरावा न ठेवता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे घालविंग लोटांगण असे बॅनर लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही बॅनर एकाच रस्त्यावर आणि समांतर रेषेत आहे, जेणेकरून नागरिकांची नजर एका बॅनरवर पडली तर दुसऱ्या बॅनरवर सुद्धा पडली पाहिजे. खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. देवेंद्र फडणवीस या माणसाने या महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत देवेंद्र फडणवीसवर बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे. तसंच बीडवर आंदोलनवर झाल्यावर राऊत यांनी स्पष्ट केली की राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे शिवसेनेचे कार्यकर्ते असू शकतात, परंतु हे आंदोलन शिवसेनेशी संबंधित नाही. तसंच मनसेच्या इशाऱ्यावर संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्याच्या घटनेला मनसेने इशारा दिला आहे की धमक्या भाजपला देण्याची गरज आहे. तसंच शिंदे गट आणि सेना पोस्टरवर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे सेनेच्या पोस्टरला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि दिल्लीच्या संबंधातील टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परमवीर सिंगवर राऊत यांनी परमवीर सिंग यांच्या टिप्पणीवर करत म्हटलं की परमवीर सिंग हे आरोपी आहेत आणि त्यांच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. तसंच मनीष सिसोदियावर बोलताना ते म्हणाले, मनीष सिसोदिया यांना 17 महिन्याच्या तुरुंगवासानंतर जामीन मिळाल्याच्या संदर्भात राऊत यांनी भाजपावर आरोप केले आहे की मनी लॉन्ड्रिंगच्या रिझर्व्ह बँकेसारखी कामे करते. रावसाहेब, काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा बीडमध्ये ताफा अडवला, त्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या. काय यामागची भावना आहे? बघा, एकतर तुमची माहिती चुकीची आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी.
आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात. सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सगळ्याच पक्षात मनसेचेही लोक असू शकतात, कारण हे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासंदर्भात हे पक्षविरहित आहे. जेव्हा या संदर्भात मोठे मोठे मोर्चे निघाले, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील, मग अजित पवार असतील, शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, सगळे एकत्र होते, मोर्चात पुढे असायचे. आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही, हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो. मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत, 100% असतील, पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती. त्यात सर्वच पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित होते. यानंतर मनसेच्या नेत्यांनी देखील शिवसेनेला इशारा दिला, तुमचे देखील दौरे. बघा, प्रश्न असा आहे, ते आंदोलन कोणी केलं ते आधी समजून घ्या. धमक्या इशारे देऊ नका, धमक्या इशारे देऊ नका. ते भाजपला द्या, फडणवीसांना द्या, महाराष्ट्र द्रोह्यांना द्या. मी माझी भूमिका, माझ्या पक्षाची भूमिका, शिवसेना पक्ष प्रमुखांची भूमिका सांगतो. जे घडलं बीडमध्ये, जे राज ठाकरे यांच्या गाडीवरच्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात, तेव्हा आम्ही दिल्लीत होतो, सगळे आम्ही माहिती घेतली. तेव्हा त्या आंदोलन ते पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं स्वीकार करता येणार नाही. राजकारणामध्ये ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या भूमिकांना जर कोणाचा विरोध असेल तर निषेध करण्याचा अधिकार. निषेधाच्या पद्धती वेगळ्या असतात. महाराष्ट्रातलं वातावरण ज्या पद्धतीने बिघडलं जातंय किंवा बिघडवलं जात आहे ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे. ठाण्यामध्ये सभा होते, त्या अगोदर बॅनर लागले, झाले लोटांगण म्हणून. उद्धव साहेब हे त्या ठिकाणी नतमस्तक होताना दाखवले, सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या समोर, त्यांच्या मागे तुम्ही उभे आहात. मी असं ना, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्यांना बसवलेलं आहे सध्या, ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना, ते लोटांगण विरत आहेत ना. आतापर्यंत गेल्या 60 वर्षात सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसले तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला. दिल्लीमध्ये फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाहीत, दिल्ली देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते, ते का लोटांगण घालायला गेले होते का? पेशव्यांनी दिल्लीवरती जाऊन स्वारी केली आणि दिल्ली जिंकली होती, ते का लोटांगण घालायला गेले होते का? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला, आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो, तो लोटांगण घालायला गेला होता का? चिंतामणराव देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला केंद्रीय अर्थमंत्री पदाचा, ते का लोटांगण होतं का? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांनी दिल्लीशी जी झुंज दिली मोदी शहांच्या जुलमी कारभाराशी, त्या मोगलाईशी, त्याला लोटांगण म्हणता येणार नाही, त्याला स्वाभिमान म्हणतात. आणि आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीच्या दारातलं पाय पुसणं म्हणून जे बसले आहेत त्याला लोटांगण म्हणतात. महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा. ज्यांनी आमचा पक्ष चोरला, ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं, ज्यांनी अशा चोऱ्या आणि लांड्या लवाड्या केल्या, त्यांनी आम्हाला राजकारण शिकवणे दिल्लीचं. तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि आम्हाला दिल्ली चांगली माहिती आहे.
आणि त्या सोनिया गांधींच्या पाठिंब्यावरच्या सरकारमध्ये आपणही मंत्री होतात महाशय, हे लक्षात घ्या. परमबीर सिंह, कल राज ठाकरे की गाड़ी पर सुपारी फेंकी गई, कहा जा रहा है कि आपकी पार्टी के लोग थे, क्या हमारे पार्टी के लोग शायद उसमें हो सकते, लेकिन वो कोई पार्टी का आंदोलन नहीं था. महाराष्ट्र में जो मराठा आरक्षण आंदोलन चल रहा है, उस आंदोलन के बारे में राज ठाकरे जी ने एक वक्तव्य किया था कि मराठा समाज को आरक्षण की जरूरत नहीं है, किसी को आरक्षण की जरूरत नहीं है. उसके बाद लोगों में गुस्सा है. तो किसी भी ये पार्टी का आंदोलन नहीं था, सभी पार्टी के मराठा कार्यकर्ता एक साथ आकर आंदोलन किया था, निषेध किया था. हम इतना ही कह सकते हैं, यह हमारे पार्टी का आंदोलन नहीं था. सर, उनकी तरफ से कहा जा रहा है कि अब आपके भी दौरे होंगे. देखिए, ये धमकी और इशारे ठीक है, वो हम देख लेंगे. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली येऊरगाव येथे भेट. जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येऊरगाव येथे आदिवासी समाजाची भेट दिली आहे. पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने येऊर गावातील आदिवासी यांची गर्दी कार्यक्रमस्थळी जमली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. आदिवासी बहिणींकडून रक्षाबंधन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. बहिणींनी आज राखी बांधली आहे. येत्या 17 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात यावेळी 2 हप्ते जमा होणार आहेत, अशी मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज जागतिक आदिवासी दिनाच्या आज जागतिक आदिवासी दिन पण आहे आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन पण आहे. आणि आदिवासी समाजाच्या सर्व आदिवासी पाड्यांवर, वस्त्यांवर आज सगळीकडे मोठ्या उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये आदिवासी दिन साजरा आपण करतोय. आणि म्हणून खरं म्हणजे एकलव्य ज्यांनी गुरुसाठी अंता आपला कापला, राघोजी भांगरे या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले आणि इंग्रजांनी त्यांना फाशी दिली, परंतु देशासाठी त्यांनी बलिदान दिलं. बिरसा मुंडा 20व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारलं आणि राणी झलकारीबाई एक आदिवासी महिला ब्रिटिशांच्या विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध लढते आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडते. असे अनेक क्रांतीवीर आणि अनेक या ठिकाणी आदिवासी समाजातले खरं म्हणजे थोर पुरुष या सगळ्यांनी देशासाठी आणि आपल्या आदिवासी समाजासाठी लढा दिला आणि इतिहासामध्ये ते अमर झाले. आज ठाणे जेलमध्ये देखील आपल्या राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे आणि आम्ही जाऊन तिथे नतमस्तक होतो. भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाच्या अनेक योजना आपण केल्या सरकारने आणि आदिवासी समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या आपल्या महायुतीच्या म्हणजे तुमच्या सरकारने या ठिकाणी केलं. खरं म्हणजे आदिवासी समाज हा पाड्या वस्त्यांवर राहतो, परंतु गरीब असला तरी सुद्धा प्रामाणिक आणि कष्टकरी आहे आणि दिलेला शब्द पाळणारा आहे.
आणि म्हणूनच या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्य सरकारच्या वतीने आदिवासी समाजासाठी ज्या काही सोयी सुविधा केल्या त्याचा पुरेपूर वापर आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी झाला पाहिजे याचं भान आणि जाणीव आमच्या सरकारला आहे, आपल्या सरकारला आहे. मी या ठिकाणी आज आदिवासी समाजातल्या माझ्या भगिनी या ठिकाणी बहिणी आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी मला राखी बांधलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 17 तारखेला 2 हप्ते जाणार आहेत, 2 इन्स्टॉलमेंट. आता सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे, म्हणाले योजना होणारच नाही. पण तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदेने शब्द दिला म्हणजे शब्द दिला, तो शब्द पुरा केल्याशिवाय विश्वस्त बसत नाही. आणि म्हणून महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणली. दर महिन्याला 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये. घरामध्ये 2 बहिणी असतील तर दोघी नाही देणार. आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे लोक बोलले लाडक्या बहिणी आल्या, मग लाडक्या भावाचं काय? बोले लाडका भाऊ पण आलो आम्ही, आणि लाडका भाऊ पण आणला. त्या जे शिकलेत मुलं त्यांना प्रशिक्षण भत्ता देणारं देशातलं हे पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर आपण मुलींची, ज्या मुलींना आपल्याला कुणाला डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, वकील करायचं, या सगळ्यांची फी भरणार सरकार 100%. हा पण निर्णय आपल्या सरकारने घेतला. लेक लाडकी लखपती योजना देखील आपण केली. त्याच्यामध्ये देखील मुलीचा जन्म झाला 5,000, शाळेत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,01,000 रुपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडे आलेल्या आहेत, लाडके भाऊ पण आहेत. या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि फक्त एवढाच सांगतो तुम्हाला की ही योजना जी आम्ही केली आहे, या निवडणुका वगैरे आल्यात म्हणून नाही केली आहे. ही योजना राबवण्याचं नियोजन आम्ही गेल्या 1 वर्षापासून करतोय. आणि ही योजना राबवायला 45,000 कोटी रुपयाची तरतूद आपण बजेटमध्ये केलेली आहे. त्यामुळे ही योजना कायम राहणार आहे. फक्त सावत्र भावांपासून सावध राहा. त्याने योजना जेव्हा डिक्लेअर केली तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली. बोले हे योजना जर झाली आता सगळ्या राज्यामध्ये बहिणींमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि एक प्रपंच आपलं कुटुंब आहे. या कुटुंबाला थोडाफार हातभार लावण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो तिकडं रस्त्यामध्ये माझ्या बहिणी थांबलेल्या असतात, ओवाळणी करतात आणि राख्या बांधतात. एक खरं म्हणजे त्याला देखील नशीब लागतं. आणि हा तुमचा भाऊ नशीबवान आहे की आता माझी सख्खी बहीण एकच होती, आता महाराष्ट्रातल्या लाखो बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला खरं म्हणजे इकडं मीडिया पण आहे आणि त्यांनाही सांगतो मी आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत या आश्रमशाळांना देखील व्हिजिट देणार आहे. आणि आश्रमशाळा आपलं जे सरकार पैसे देतं त्याचा योग्य उपयोग आपल्या आश्रमशाळेत, आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांना झाला पाहिजे याची बरोबर लक्ष ठेवून नोंद मी घेतलेली आहे. आणि एक दिवस मी कधी पण जाऊ शकतो. आज कसं गेलो रस्त्यावर तिकडे नाशिकवरून, तसं आदिवासी आश्रमशाळेत पण जाणार आणि आदिवासी मुलांसोबत जेवण पण करणार. तिथलं जेवण कसं आहे ते बघायचं. आणि त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आदिवासी आश्रमशाळा चालकांनी देखील नोंद घ्यावी.
कारण हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, हा आपला मुख्यमंत्री आहे. ठाणेकर तुम्ही सगळे मला मुख्यमंत्री करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. एक ठाणेकर. खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. माय मिस्टर या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व माझी वसुंधरा अभियान तसंच नागपंचमी सणाचे औचित्य साधून बारामतीत माळेगाव येथे माय मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला होता. आपल्या राज्याच्या इतिहासात अशी कुठलीच योजना नव्हती जिच्यामध्ये 2.5 कोटीपेक्षा जास्ती लाभार्थी असतील. ही एकमेव योजना आहे जिथे 2.5 कोटीपेक्षा जास्ती लाभार्थी आहेत. तुमच्याच तालुक्यामध्ये 70,000 पेक्षा जास्ती अर्ज आले. म्हणजे आज साधारणपणे 70,000 आपल्या तालुक्यातीलच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. आणि 17 तारखेला आम्ही म्हणजे रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी 48 तास आधी म्हणजे भावासाठी जर गिफ्ट घ्यायचं असेल त्याच्यासाठी पण मधले 2 दिवस आम्ही दिलेले आहेत. पण हे खऱ्या अर्थानं दादांनी तुम्हाला सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं बहीण मानून ही योजना त्यानिमित्ताने आणलेली आहे. आणि तुमचा सख्खा भाऊ तुम्ही ज्या वेळेला राखी बांधाल तो ओवाळणी टाकायच्या आधी जर कोणी ओवाळणी टाकली असेल तर ते आपल्या अजितदादांनी आपल्या सगळ्यांच्या औक्षणामध्ये ही ओवाळणी टाकलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. खरं तर आम्ही लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आम्हाला सगळे लाडके भाऊ बोलायला लागलेत की आम्ही आमचे का नाही लाड करत, आमचे लाड का कमी होतात. त्याच्यामुळे हळूहळू लाडकी भाऊ योजना सुद्धा आणण्यामध्ये विभाग आणि राज्य सरकार हे पावलं उचलू लागलेलं आहे. पण दादांची ही भूमिका होती. आता आम्ही बहिणींना जास्तीत जास्त आणि माता भगिनींना प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्याला उद्देशून त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टीने आपण ही योजना आणलेली आहे. त्यामुळे कुठेही घरात एखादा पुरुष जर बोलला जे तुमच्या मनाला पटत नसेल तर त्याला सांगायचं की जर आता सांभाळून बोला, आता मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. त्याच्यामुळे तेवढाच दरारा माझ्या घर संसारामध्ये आणि घरामध्ये आता असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर आणखीन कुणी अर्ज केले नसतील तर तुम्ही माता भगिनींनी निश्चितपणाने करावे. आज या माय मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या स्पर्धकांनी भाग घेतला मी त्या सगळ्या स्पर्धकांचे मनापासूनचे अभिनंदन करते. खऱ्या अर्थानं मी राधाताई आम्ही मगाशी खाली बसलो होतो आणि जो राऊंड आता चालू होता आम्ही सगळ्याच जणींमध्ये आमच्यामध्ये चर्चा चालू होती की आम्ही खाली बसून बोलणं ही वेगळी गोष्ट आहे, पण जी रोज कुटुंबाची काळजी घेते, जिला खऱ्या अर्थानं कधी स्टेजवर बोलण्याची सवय नसते, ती आज या व्यासपीठावर येऊन ज्या वेळेला खेळ सादर करते ते खरंच तिचं कौशल्य आणि धाडस आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या जणींचे मनापासून मी अभिनंदन करते. आणि त्याचबरोबर दीपकजी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचे, प्रतिष्ठानच्या सर्व आपल्या सदस्यांचे या निमित्ताने अभिनंदन करते. कदाचित 7-7:30 नंतर कार्यक्रमाची गर्दी आणखीन वाढेल आणि त्याच पद्धतीनं जे खेळ सादर करत असतात त्यांच्यावरची जबाबदारी अजून वाढत असते. कारण येणारी प्रत्येक महिला ही खेळण्याच्या दृष्टीने आलेली असते. एखादीला जरी एखादा राऊंड खेळता आला नाही तरीही त्या तुम्हाला बॅकस्टेजला नंतर नाही गाठणार आहेत. आणि कदाचित यांच्यापैकी कोणाला तुमचा घरचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर फारच अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे आपला भाऊ रामभाऊ भावाला काय म्हणत नाही खरं. त्याच्यामुळे आणि आता रक्षाबंधन पण लवकरच येते तर तुम्ही जाता जाता बोलून जा की माझं पण रक्षण करा, म्हणजे मग ह्यांच्यापैकी कोण तुमच्या घरी फोन लावणार नाही. पण तुम्हाला सगळ्याच जणींना खूप शुभेच्छा. आयोजकांचे मनापासूनचे आभार. अशाच पद्धतीनं हा खेळ दरवर्षी ते नागपंचमीच्या निमित्ताने आयोजित करत असतात. त्याच्यामुळे पुढच्याही वर्षी इतक्याच मोठ्या संख्येने आपण यामध्ये सहभागी व्हावं. मी आदरणीय दादांचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की आपल्या या शहरासाठी सुद्धा 250 कोटीपेक्षा जास्त निधी
हा दादांनी मंजूर करून दिला. मी आपल्याला खरं सांगते, एखाद्या खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी. लाडका शेतकरी भाऊ योजना सुरू करून सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राजेंद्र राऊत यांनी केली. ते म्हणाले, बार्शीचे भाजपचे पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ही मागणी केली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्याप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ योजना आणावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी भावना आहे. सरकारमधील तीनही पक्षाच्या आमदारांकडून कर्जमाफी व्हावी यासाठी मागणी करणार आहोत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची सरसकट 7/12 कोरा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. राज्य सरकारने जे सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये लाडली बहीण, बेरोजगार तरुणांना भत्ता, त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांची एक मागणी आहे की वीज बिल जसं माफ केलं, लाडली बहीण योजना शासनानं आणली, त्याच पद्धतीनं लाडला शेतकरी भाऊ ही एक योजना आणावी आणि संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भावना आहे. आणि त्या भावनेची कदर करून निश्चितपणानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांचे आमदार आणि अजितदादांचे आमदार लोकांना सगळेजण त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. आणि आम्हाला पूर्णपणे आशा आहे की त्यांचं कर्ज सरकार माफ करेल आणि करावं. खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. अदानीच्या मोर्चाचं पुढं काय झालं? मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं ठाकरे गटाला सवाल. गजानन काळे म्हणाले, बीडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 3 पाट कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप दिला तो पाहिजे होता. आमच्याकडे पण पान आणि चुना तयार आहे. आदरणीय राज ठाकरेंनी आदेश दिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला मातोश्रीच्या बाहेर फिरू देणार नाही. जिनके घर काच के होते वो दूसरों को पत्थर नहीं मारा करते. आदरणीच्या मोर्चाचं पुढं काय झालं असा प्रश्न गजानन काळेंनी उपस्थित केलाय. व्याजासहित उद्धव बाळासाहेब ठाकरेला उत्तर मिळणार, मनसेचा असा इशारा यावेळी देण्यात आलाय. बीडमध्ये उबाटाच्या काही 3 पाट कार्यकर्त्यांनी आदरणीय राजसाहेबांच्या गाडीसमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आमच्या बीडच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव आणि आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जो चोप द्यायचा तो त्या ठिकाणी दिलेला आहे. पण या माध्यमातून मला उभाटाला सांगायचंय, मस्ती आली आहे का? आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे. आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा, उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिक फिरू देणार नाही. ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात आपण आणताय? आपण सुद्धा दौरे करणार आहात. जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. अडाणीच्या मोर्चाचं काय झालं? तुम्ही तर अख्खं पान, सुपारी, चुना सगळंच खाल्लेलं आहे. व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याचं उत्तर देते. खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल।